नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। डॉक्टरांच्या पेशाला काळीमा फासणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे। महाराष्ट्रातील लातूरमधील 2 डॉक्टरमधील हे संभाषण धक्कादायक आहे। कोरोना रुग्णाला मारून टाक असं डॉक्टरकडून सांगितलं जात आहे। संबंधितांनी या डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केलाय। सध्या आरोपी फरार असल्याचं सांगितलं जात आहे। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचं आज अपघाती निधन झालं। लातूर-सोलापूर महामार्गावर पाणी साचले आणि पाणी उडून काचेवर आले। यामुळे चालकास समोरचे काहीच दिसले नाही। अचानक ब्रेक लावला, यामुळे गाडी घसरत जाऊन पलटी झाली। गाडीने 4 पलट्या खाल्ल्या। रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला, अशी माहिती चालकाने दिली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी असलेल्या चौंडी येथील स्मृतीस्थळाच्या विकासासाठी 681 कोटी 32 लाखांचा खर्च केला जाणार आहे। या विकास आराखड्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे। या संदर्भात शासन निर्णयही आज जारी करण्यात आलाय। गेल्या 2 दिवसांपासून मिठी नदी घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू आहे। यासाठी अभिनेता डिनो मोरियाची आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरियाचीही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे। आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा चौकशीसाठी डिनो मोरिया आणि त्याच्या भावाला बोलवण्यात आले। हे दोघेही चौकशीसाठी दाखल झाले आहेत। सलग 3ऱ्या दिवशी त्यांची चौकशी सुरू आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे। या प्रकरणात पुणे कोर्टाने बावधन पोलिसांना तंबी दिली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या आरोपींना फरार झाल्यानंतर त्यांना मदत करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती। यावरून कोर्टाने पोलिसांना फटकार लगावली। तुम्ही आरोपींना नोटीस पाठवू शकला असता, त्यांना अटक करण्याची गरज काय होती असा सवाल करत कोर्टाने बावधन पोलिसांना फटकारलंय। नवी मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली। पावसाचे पाणी शिरल्याने येथे भाजीपाला आणि फळांची आवक घटली आहे। आता भाज्यांची आवक घटल्याने आणि नाशवंत माल असल्याने भाजीपाल्याचे दर कडाडण्याची भीती आहे। सध्या भाजीपाल्याच्या दरात सरासरी 30 ते 35% वाढ झाली। दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसात भाजीपाला महागण्याची शक्यता आहे। लातूर जिल्ह्यात मागील 11 दिवसांपासून सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। काल दुपारी झालेल्या अवकाळी पावसात अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावातील काही मजूर भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी गेले होते। विजांचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली। यात शेतातील झाडाखाली थांबलेल्या मजुरांवर वीज कोसळून 8 पैकी 2 लोकांचा मृत्यू झालाय। लातूरमध्ये ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढल्याचं दिसतंय। आजही सुतमिल रोड परिसरातील एका पाणीपुरी स्टॉलच्या शेजारी कोणीतरी ड्रग्ज पावडरची खरेदी करण्यासाठी येत आहे अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले होते। तेव्हा दोघे जण एका महिलेकडून एमडी ड्रग्ज खरेदी केल्याचं आढळून आले। ड्रग्जची विक्री आणि खरेदी करणारे 3 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर मुख्य आरोपी फरार आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडळगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील शेतजमिनीचा फेरफार बनवून घेण्यासाठी 30,000ची लाच घेताना मंडळ अधिकारी, तलाठी व शिपाई या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडल्यानं महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी या तिघांना ताब्यात घेण्यात येऊन त्यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला। फोन करणाऱ्या व्यक्तीने आज 2 बजे बॉम्ब ब्लास्ट होने वाला है मुंबई एअरपोर्ट पर अशा प्रकारे खोटी माहिती दिली। पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा नंबर तात्काळ ट्रेस केला। अधिक तपासात पोलिसांना हा फोन साकी नाक्यातून मंजित कुमार गौतम नावाच्या व्यक्तीने केल्याचं समोर आलं। प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी आरोपी विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे। मुंबईतील बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांनी साताऱ्यात आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे। अमोल लक्ष्मण जाधव हे मुंबईतील बांद्रा येथे पोलीस होते। यांनी साताऱ्यातील कोडोली येथे सासरवाडीत येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली। या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसाच्या पत्नीसह 6 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। नाशिकमध्ये एका जोडप्याला भर पावसात 2 तरुणांनी बेदम मारहाण केली, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। इंदिरानगर बोगद्याजवळ जुन्या वादातून हा सशस्त्र हल्ला झाला। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात जीवे मारण्याचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणामध्ये 2 महिलांसह विधानसभा निवडणूक लढवलेल्या शरद पवार गटाच्या नेत्याच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे। अकोल्यात अल्पवयीन मुलाने आईच्या मदतीने जन्मदात्या बापालाच संपवल्याचा प्रकार समोर आलाय।
रमेश सातरोटे असं मृतकाचं नाव आहे. बाबाची हत्या केल्यावर हा अपघात असल्याचा बनावही आई आणि मुलाने केला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने सत्य समोर आलंय. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण आंतरराज्यीय समन्वय बैठक कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सांगली तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्यांच्या प्रशासनांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र व कर्नाटक राज्याने एकत्रित येऊन पावसाळ्यातील धोका कमी करण्यासाठी उपाययोजना व समन्वय यावर सखोल चर्चा केली. राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू अशी थेट धमकी महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरुद्धचे अपशब्द सहन करणार नाही असं बाळा दराडे यांनी सांगितलंय. दरम्यान या वक्तव्यावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया देत दराडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला जातोय. पहलगाम हल्ला नेमका कसा झाला याच तपासाचे धागे युट्यूबर ज्योती मल्होत्रा पर्यंत पोहोचले आहेत. असे असतानाच आता तपास संस्थांच्या कचाट्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान आलाय. पकडण्यात आलेल्या या जवानाचे नाव मोतीराम जाट असे असून तो असिस्टंट सब इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत होता. 2023 सालापासूनच पैशांच्या बदल्यात त्याचं देशाशी गद्दारी करण्याचं काम चालू होतं असा दावा करण्यात आलाय. भारतीय सुरक्षा दलांच्या मोहिमांची माहिती, सुरक्षा दलांची रणनीती तसेच सैन्याच्या खास ठिकाणांची माहिती त्याने पाकिस्तानला पुरवल्याचाही आरोप आहे. दिग्गज अभिनेते कमल हासन पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. चेन्नई इथे झालेल्या त्यांच्या आगामी ठग लाईफ या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमादरम्यान त्यांनी एक वक्तव्य केलंय. यावरून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली आहेत. कन्नड भाषेचा उगम तामिळ भाषेतून झालाय असं ते या कार्यक्रमात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून कन्नड समर्थक संघटना आणि नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जगभरात दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी मोदी सरकारच्या पुढाकाराने काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ लॅटिन अमेरिकन देश पनामा येथे पोहोचले. दरम्यान मंगळवारी शशी थरूर यांनी दहशतवादाच्या माध्यमातून भारतावर सतत होणाऱ्या हल्ल्यांबद्दल पाकिस्तानवर टीकास्त्र डागले. भारत आता बदललाय, तो दहशतवाद सहन करणार नाही, शशी थरूरांनी पाकिस्तानला ठणकावलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकमध्ये तणावाची स्थिती असताना गोळीबारात बीएसएफनं अनेक पाकिस्तानी चौक्यांचे मोठे नुकसान केले. त्यानंतर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात बीएसएफ जवानांचं कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती जम्मू फ्रंटियर बीएसएफचे आयजी शशांक आनंद यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सुरक्षा दलानं केलेल्या कारवायांना मोठ्या प्रमाणात यश मिळतंय. दुसरीकडे नक्षलवादी आत्मसमर्पण करण्याचं प्रमाण देखील वाढत आहे. दक्षिण बस्तर विभागात सक्रिय असलेल्या 4 माओवाद्यांसह 18 माओवाद्यांनी आणि पीएलजीए बटालियन क्रमांक 1 ने आज सुकमामध्ये आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांवर एकूण 39 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. फ्रान्सची कंपनी डसॉल्ट एव्हिएशन राफेल लढाऊ विमानाचा सोर्स कोड भारताला देण्यास तयार नाही. त्यामुळे यापुढे भारत फ्रान्सकडून लढाऊ विमानं खरेदी न करण्याच्या विचारात आहे. पाकिस्तानसोबत नुकत्याच झालेल्या संघर्षानंतर भारत राफेल विमानांना स्वदेशी क्षेपणास्त्रांसोबत इंटिग्रेट करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी भारताला सोर्स कोड गरजेचा आहे, पण फ्रान्स तो भारतासोबत शेअर करण्यास तयार नाही. बलुचिस्तानने मानवाधिकार कार्यकर्ते, लेखक, पत्रकार आणि नेते मीर यार बलोच यांच्या पत्राची पाकिस्तान आणि भारतासह मुस्लिम जगतात चर्चा सुरू आहे. मीर यार बलोच यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहिलंय. त्यांनी या पत्रात पाकिस्तान सरकार, लष्करावर आणि ISIवर तोफ डागली आहे. 1998 मध्ये पाक सरकारने बलुचिस्तानमध्ये केलेले अणुचाचण्यांना त्यांनी नरसंहाराची सुरुवात म्हटले. पाकिस्तानचे हे अणुशस्त्र जगाने ताब्यात घेण्याची विनंती त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य संघर्षाला जागतिक मंचावर पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. न्यूझीलंडच्या इमिग्रेशन मंत्री एरिका स्टॅनफोर्ड यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यामागचं कारण म्हणजे त्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन. एरिका स्टॅनफोर्डने काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान अधिकृत पत्र व्यवहारासाठी आपल्या वैयक्तिक जीमेल अकाउंटचा वापर केल्याचा बचाव केलाय आणि म्हटलंय की त्या भारतीयांच्या ईमेलला कधीही उत्तर देत नाही, कारण त्यांना स्पॅम सारखे मानतात. भारतीय वंशाच्या लेबल पक्षाच्या खासदार प्रियंका राधाकृष्णन यांनी हे वक्तव्य असंवेदनशील आणि भेदभावपूर्ण असल्याचं म्हटलंय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी प्रवेश पत्रे जारी केली आहेत. परीक्षा 1 जून 2025 रोजी होणार आहे. उमेदवारांना MPSCच्या वेबसाईटवरून प्रवेश पत्रे डाउनलोड करून प्रिंट करणे अनिवार्य आहे. प्रवेश पत्रासोबत ओळखपत्र असणे आवश्यक आहे. वेळेवर गैरसोय टाळण्यासाठी परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1.5 तास अगोदर पोहोचण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अमेरिकेत शिकणारे विद्यार्थी तेथील शिक्षण संस्थात शिकताना शिकवणी वर्गांना न सांगता गैरहजर राहिल्यास, कोणतीही पूर्वसूचना न देता शिक्षण संस्थेतून निघून गेल्यास किंवा अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास त्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द होऊ शकेल. देशातील अमेरिकी दूतावासाने मंगळवारी भारतासह जगभरातील विद्यार्थ्यांना हा इशारा दिला. 11वी प्रवेश प्रक्रियेतील संस्थांतर्गत कोट्यातील प्रवेशसाठीचा सुधारित नियम विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे तो तातडीने रद्द करावा आणि पूर्वीच्याच नियमाप्रमाणे 11वी प्रवेश प्रक्रिया राबवावी अशी मागणी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. स्पेसएक्सचं स्टारशिप रॉकेट बुधवारी हिंदी महासागरात कोसळले. टेक्सास मधील स्टारबेस मधून उड्डाण केलेल्या या रॉकेटची ही 9वी चाचणी होती. एलन मस्क यांच्या मंगळ ग्रहावरील वसाहती निर्माण करण्याच्या प्रयत्नासाठी हे रॉकेट महत्त्वाचं मानलं जात होतं. या मोहिमेत रॉकेटनं कक्षेत जाऊन नियोजित ठिकाणी सागरी अवतरण करायचं होतं, पण अर्ध्या तासातच त्यांचं नियंत्रण सुटलं आणि ते पाण्यात पडलं. प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची तारीख वाढली असून आयकर विभागाने सर्वसामान्य करदात्यांना मोठा दिलासा दिलाय. आर्थिक वर्ष 2024 ते 25 साठी आयकर विवरण पत्र म्हणजेच ITR भरण्याची अंतिम तारीख आता 31 जुलैवरून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ITR फॉर्म मध्ये नवे बदल करण्यात आले आहेत. यावर्षी जारी करण्यात आलेल्या ITR फॉर्म मध्ये रचना आणि कंटेंटच्या पातळीवर अनेक संरचनात्मक बदल झाले आहेत. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्करला यकृताचा कर्करोग झाल्याचं निदान झालंय. तिनं तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिला स्टेज 2 लिव्हर कॅन्सर असल्याचं उघड केलंय. या महिन्याच्या सुरुवातीला तिनं पोटदुखीची तक्रार केली होती. तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिमनं 15 मे रोजी सांगितलं की दीपिकाच्या यकृतात टेनिस बॉल आकाराचा ट्यूमर आहे आणि तो कर्करोग आहे की नाही हे त्यांना शोधायचंय. आता तिच्या नवीन इंस्टाग्राम पोस्टमध्ये दीपिकानं तिच्या चाहत्यांना याबद्दल सांगितलं. IPL 2025 मधील प्ले ऑफ सामने 29 मे पासून सुरू होतील. त्याआधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घोषणा केल्यानंतर प्ले ऑफ सामन्यांच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. प्ले ऑफ सामन्यांसाठी डिस्ट्रिक्ट बॉय झोमॅटोला अधिकृत तिकीट एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलंय. जर तुम्हाला अंतिम आणि इतर प्ले ऑफ सामन्यांसाठी तिकीटं खरेदी करायची असतील तर तुम्ही इंडियन प्रीमियर लीगच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. याशिवाय डिस्ट्रिक्ट बॉय झोमॅटो वेबसाईटद्वारेही तिकीट बुक करता येतील. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.